नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर पाहूयात शिवसेना एकनाथ शिंदे गटाची मतदारसंघनिहाय नावे। कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ संभाजी शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। साक्री मतदारसंघातून मंजुळाताई तुळशीराम गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत बळवंत सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव रघुनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। एरंडोल मतदारसंघातून अमोल चिमनराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पाचोरा मतदारसंघातून किशोर सिंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर मुक्ताईनगर मतदारसंघातून चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बुलढाणा मतदारसंघातून संजय रामभाऊ गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मेहकर मतदारसंघातून डॉक्टर संजय भास्कर रायमुलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दर्यापूर मतदारसंघातून अभिजित आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रामटेक मतदारसंघातून आशिष नंदकिशोर जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भंडारा मतदारसंघातून नरेंद्र भोजराज भोंडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिग्रस मतदारसंघातून संजय दुलीचंद राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नांदेड उत्तर मतदारसंघातून बालाजी देवदासराव कल्याणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कळमनुरी मतदारसंघातून संतोष लक्ष्मणराव बांगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जालना मतदारसंघातून अर्जुन पंडितराव खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून प्रदीप शिवनारायण जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय पांडुरंग शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पैठण मतदारसंघातून विलास संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वैजापूर मतदारसंघातून रमेश नानासाहेब बोरणारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नांदगाव मतदारसंघातून सुहास द्वारकानाथ कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादाजी दगडूजी भुसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ओवळा माजीवाडा मतदारसंघातून प्रताप बाबूराव सरनाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मागाठाणे मतदारसंघातून प्रकाश सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून मनीषा रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चांदिवली मतदारसंघातून दिलीप भाऊसाहेब लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कुर्ला मतदारसंघातून मंगेश अनंत कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। माही मतदारसंघातून सदानंद शंकर सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भायखळा मतदारसंघातून यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कर्जत मतदारसंघातून महेंद्र सदाशिव थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अलिबाग मतदारसंघातून महेंद्र हरी दळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महाड मतदारसंघातून भरतशेठ मारुती गोगावले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उमरगा मतदारसंघातून ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। परांडा मतदारसंघातून डॉक्टर तानाजी जयवंत सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सांगोला मतदारसंघातून शहाजी बापू राजाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कोरेगाव मतदारसंघातून महेश संभाजीराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पाटण मतदारसंघातून शंभूराज शिवाजीराव देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दापोली मतदारसंघातून योगेश रामदास कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रत्नागिरी मतदारसंघातून उदय रवींद्र सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राजापूर मतदारसंघातून किरण रवींद्र सामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सावंतवाडी मतदारसंघातून दीपक वसंतराव केसरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आनंदराव आबिटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। करवीर मतदारसंघातून चंद्रदीप शशिकांत नरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर खानापूर मतदारसंघातून सुहास अनिल बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे। तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे। आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे।
आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.